श्रावण महिन्यातला हा शेवटचा सोमवार येत आहे। तर 18 ऑगस्टच्या दिवशी आपल्याला शेवटचा म्हणजे चौथा सोमवार येत आहे। तर बघा सोमवार हा खरं श्रावण महिन्यातला बघता बघता आता शेवटचा सोमवार येत आहे। तर आपण हे श्रावण बघा शंकराला समर्पित महिना असतो। संपूर्ण महिना आपण शंकराची खूप आराधना करतो, सेवा करतो, ध्यान करतो, शंकराची मनोभावे पूजा करतो। त्यामुळे आपल्या घरामध्ये सुख, समृद्धी, आरोग्य लाभते। अशी आपल्याला आपण नेहमी आपण सुखासाठी, समृद्धीसाठी आपण छान मनोकामना करतो, पूजा करतो, मनोभावे उपवासही आपण करतो। उपवासाचेही महत्त्व खूप असतं श्रावण महिन्यामध्ये, कारण श्रावण महिना खूप पवित्र महिना असतो। त्यामुळे उपवास करणं, व्रत करणे खूप महत्त्वाचे असते। उपवासाने आपले मन, शरीर शुद्ध होते आणि भगवान शंकराची कृपा प्राप्त होते। श्रावण महिन्यामध्ये प्रत्येक सोमवार शंकराला शिवामूठ वाहण्याची आपण शिवामूठ वाहतो वेगवेगळ्या धान्याची। बघा आता असं पहिल्या सोमवारी तांदूळ, तीळ, मूग, जवस, सातू, जर समजा 5वा सोमवार आला ज्या वर्षी तर आपण सातूही वापरतो। प्रत्येक वेगवेगळ्या धान्याची शिवामूठ शंकराला वाहिली जाते, ज्यामुळे वेगवेगळ्या इच्छा पूर्ण होतात असेही म्हटलं जातं। बघा प्रत्येक धान्यामध्ये आपण जी काही आपण धान्य वाहतो शंकर महादेवांना, तर आपण इच्छा बोलत असतो, आपण प्रार्थना करत असतो। त्यामुळे आपले हे जेव्हा श्रावण महिन्यामध्ये बघा शंकरांचा समर्पित महिना असतो, त्यामुळे आपल्या धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व खूप आहे। त्यामुळे बघा खूप अनेक लोक धार्मिक स्थळांना भेटी देतात। बघा खूप जण आरती करतात, पूजा करतात। प्रत्येक श्रावण महिन्यामध्ये 12 शिवलिंगाचंही दर्शन करतात, कोणी दर्शनाला जाता। तर बघा नैसर्गिकदृष्ट्याही खूप महत्त्व आहे। श्रावण महिन्यामध्ये पावसाळा असतो, त्यामुळे निसर्गाच्या सान्निध्यात राहून शांती, आनंद मिळण्याचाही हा म्हणजे ही दिवस असतात श्रावण महिन्यातले। त्यामुळे खूप छान श्रावण महिना खरंच आता संपत आलेला आहे, पण खरंच चौथा सोमवारी पण तुम्ही छान पूजा करा, आराधना करा, ध्यान करा। आणि बघा आता शेवटच्या सोमवार आहे, तर आपल्याला शेवटच्या सोमवारी आपल्याला महादेवाच्या मंदिरात जाऊन आपल्याला जल अर्पण करायचं आहे। जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही अभिषेक करा तिथे। जर तुमच्या जवळच्या मंदिरात महादेवाचं मंदिर असेल तर तिथे शक्य झालं तर तुम्ही नक्कीच रुद्राभिषेक नक्कीच करा, कारण रुद्राभिषेक करणं खरंच खूप महत्त्वाचं आहे। जर तुम्हाला पहिला, दुसरा, तिसरा सोमवारी नाही जमलं तर मग शंकराच्या मंदिरात जाऊन तर तुम्ही निदान तुम्ही तिथे जाऊन तर तुम्ही शक्य झालं तर तुम्ही रुद्राभिषेक तिथे करा, किंवा तुम्ही गंगाजल घेऊन जायचं आहे आपल्याला, शुद्ध गंगाजल। तर गंगाजलनं तुम्ही जल अभिषेक करा, शुद्ध पाण्यामध्ये मिक्स करा, किंवा जलाने तुम्ही जर अभिषेक केला तर खूप महत्त्वाचं आहे। आणि ह्या सोमवारी म्हणजे शेवटच्या सोमवारी तुम्ही नक्कीच शिवमंदिरात जाऊन तुम्ही बेल अर्पण करायचं आहे, पांढरी फुलं अर्पण करायचे। जर शक्य तर धोत्र्याचं फूल भेटलं तर धोत्र्याचं फूल आणि फळ हे अर्पण करायचं आहे। आणि दुधाने आणि आपल्या गंगाजलाने तुम्ही नक्कीच त्यांच्यावर अभिषेक करायचा आहे। तिथे निदान 108 वेळेस आपल्याला ओम नमः शिवायचा जप करायचा आहे। जर तुम्हाला तिथे जमलं तर तुम्ही शिवाष्टोत्तरही तुम्ही म्हणू शकता। जर तुम्हाला जेवढी शक्य होईल तिथे जेवढी जास्तीत जास्त सेवा करण्याचा नक्कीच त्या मंदिरामध्ये जाऊन प्रयत्न करा। बघा मंदिरामध्ये खूप पवित्र असतं, म्हणजे बघा तिथे कसं पवित्र असतं, जे मंदिरामध्ये खूप छान वातावरणात असतं। तर त्यामध्ये तुम्ही थोडं बाजूला बसून जरी तुम्ही ध्यानधारणा जरी केली किंवा उपासना केली तरीही तुम्ही खूप मोठं तुम्हाला त्याचा अनुभव मिळेल। आणि बरं आता ह्या सोमवारी मीही शिवशंकराच्या मंदिरात जाऊन आपल्याला जप करायचा आहे, तिथे जाऊन आपल्याला बेलपत्र अर्पण करायचं आहे। तर बघा शेवटच्या पूजे आपल्याला सोमवारी अशा पद्धतीने पूजा करायची। बघा सर्वप्रथम आपल्याला गणेशांचा अभिषेक करायचा आहे, तर आपण त्यानंतर दुर्वा अर्पण करायचं आहे। लाल फूल किंवा जास्वंदाचं फूल अर्पण करून गोड खोबऱ्याचं नैवेद्य करून आपल्याला सर्वप्रथम गणेशांची स्थापना करायची आहे। त्यानंतर आपल्याला अक्षता ठेवायची आहे, त्यावर आपल्याला शिवलिंग ठेवायचं आहे। तर शिवलिंग आपल्याला उत्तरेकडे तोंड करून ठेवायचे आहे, जेणेकरून आपल्याला अभिषेक आपण नेहमी उत्तरेकडे तोंड करून आपण शिवलिंगाची पूजा करत असतो, तर त्या पद्धतीने आपल्याला शिवलिंग ठेवायचं आहे। त्यानंतर आपल्याला जल अर्पण करायचं आहे। ह्या सोमवारी आपल्याला नक्कीच गंगाजलाने अभिषेक करायचा आहे। तर बघा गंगाजल नसेल तर घेऊन या, मार्केटमध्ये नक्कीच तुम्हाला गंगाजलाचं पाणी भेटेल, तर ते गंगाजल आणायचं आहे। त्यानंतर आपल्याला चंदनाचा टिका लावायचा आहे। शिवशंकराचे या सोमवारी नक्कीच मनोभावे पूजा केल्याने आपल्याला नक्कीच आपली इच्छा पूर्ण होतात। तर बघा त्यानंतर आपल्याला भस्म अर्पण करायचं आहे 3 बोटांनी, म्हणजे ब्रह्म, विष्णू, महेश असे 3 बोटांनी आपल्याला भस्म अर्पण करायचं आहे। जर तुमच्याकडे रुद्राची माळ असेल तर नक्कीच रुद्राची माळ अर्पण करायची आहे।
ह्या चौथा सोमवार बघा आता शेवटचा सोमवार आहे, तर आपल्याला एक उपाय करायचा आहे। तर बघा ह्या सोमवारची शिवामूठ आहे जवस। बघा चौथ्या सोमवारची शिवामूठ आहे जवस। तर आपल्याला जवस हे अर्पण करायचं आहे आणि आपल्याला जवसाचीच आपल्याला शिवामूठ व्हायची आहे। तर बघा जवस अर्पण करताना आपल्याला एक उपाय करायचा आहे, तो म्हणजे 21 जवस घ्यायचा आहे हातामध्ये, म्हणजे उजव्या हातामध्ये 21 जवस घ्यायचा आहे आणि आपल्याला कमलात्मक मंत्र म्हणायचा आहे। कमलात्मक मंत्र तुम्हाला यूट्यूबला मिळून जाईल किंवा आपल्या नेहमीच्या नित्यसेवेच्या पुस्तकामध्येही तुम्हाला मिळून जाईल। तर तुम्हाला ते कमलात्मक मंत्र म्हणत आपल्याला 21 वेळेस म्हणायचं आहे आणि ते शिवामूठावर आपलं शंकराच्या पिंडीवर अर्पण करायचं आहे ते जवस आणि आपल्या मनोकामना बोलायच्या आहेत। बघा खरंच खूप प्रभावी सेवा आहे। हा उपाय नक्कीच तुम्ही शेवटच्या सोमवारी करा। तुम्ही घरीही करू शकता किंवा मंदिरातही तुम्ही हा उपाय नक्कीच करू शकता। तर आपल्याला 21 जवस घ्यायचं आहे हातामध्ये। तर बघा हे उपाय नक्कीच करा आणि आपल्याला शेवटचा बघा आता चौथा सोमवार आहे, तर आपल्याला शेवटच्या सोमवारी शिवाच्या मंदिरात जाऊन आपल्याला जल अर्पण करायचं आहे। बघा जर तुम्हाला शक्य नसेल तर गच्च्या गाईचं दूध अर्पण करायचं आहे किंवा गंगाजल, नक्कीच ह्या सोमवारी गंगाजल अर्पण करा। जर तुम्हाला पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या सोमवारी जाणं शक्य नाही झालं तर शेवटच्या सोमवारी नक्कीच तुम्ही प्रदोषकाळी पूजा करा किंवा सकाळी लवकर तर तुम्ही मंदिरात जाऊ शकत असाल तर नक्कीच जाऊन तिथे पूजा करा। तर तिथे आपल्याला गंगाजलाने अभिषेक करायचा आहे आणि जे काही तुम्ही गंगाजलाचा अभिषेक केलेला आहे तर ते पाणी आपल्याला घरी घेऊन यायचं आहे। आणि दुसरं म्हणजे शिवपिंडीवर जेणे कोणी आपल्याला बेलपत्र तिथे नक्कीच अर्पण केलेलं असतं, तर त्यातलं कुठलंही एक बेलपत्र तुम्ही घरी घेऊन यायचं आहे जे शिवपिंड्यावर वाहिलेलं असावं। तर ते बेलपत्र नक्कीच ते घरी आणायचं आहे। तर आपल्याला जल आणि एक बेलपत्र नक्कीच घरी आणायचं आहे। तर जे बेलपत्र आपण जे घरी आणतो आहे तर ते आपल्या तिजोरीमध्ये ठेवायचं आहे, कपाटात जिथे तुम्ही तुमची म्हणजे तिजोरी असते तर त्या तिजोरीत आपल्याला ते बेलपत्र ठेवायचं आहे। आणि जे काही जल आपण आणतो म्हणजे जे काही आपण अभिषेक केलेलं जल आहे तर ते आपल्या घरामध्ये शिंपडायचं आहे। तर आपल्या घरामध्ये चौकट ते पाणी शिंपडायचं आहे। चौकटच्या चारी भिंतीला आपण ते पाणी शिंपडायचं आहे, दारावर शिंपडायचं आहे, म्हणजे मुख्य दरवाजावर आपल्याला शिंपडायचं आहे। तर आपल्याला या उपायाने आपल्या घरामधले ग्रहदोष, जे काही ग्रहपीडा, पितृदोष, जे काही तुमच्या घरामध्ये दृष्ट तर बघा घरात जणांना खूप दृष्ट लागलेले असते तर तेही तुमचे नकारात्मकता सगळी घरामधली जाते। तर हे जल आपण नक्कीच घरी आणायचं आहे आणि यासाठी आपल्याला नक्कीच शिव मंदिरात जाऊन आपल्याला ह्या वेळेस ध्यान करायचं आहे। जर शक्य झालं तर तिथे तुम्ही रुद्र अभिषेक करायचा आहे। बघा शेवटच्या सोमवारी तर तुम्ही ज्यांनी कोणी रुद्र अभिषेक केला नाही तर त्यांनी नक्कीच घरच्या घरी करावे किंवा जर तुम्हाला जमत असेल तर शिव मंदिरातही तुम्ही रुद्र अभिषेक करा। रुद्र अभिषेक करण्यानं खरंच खूप जास्तीत जास्त त्याचं नक्कीच फळ मिळतं आणि खरंच चांगलं असतं रुद्राभिषेक केलेला। तर रुद्राभिषेक करावं जितकं शक्य होईल तिथे मंदिरात जाऊन तुम्ही शिवाष्टोत्तरी म्हणू शकता किंवा तुम्ही 108 वेळेस तुम्ही जप करायचा आहे। ओम नमः शिवाय हा मंत्राचा तुम्हाला 108 वेळेस जप करायचा आहे। महामृत्युंजय मंत्र तुम्हाला 108 वेळेस तिथे म्हणायचा आहे। खूप सोपा मंत्र आहे आणि खूप प्रभावी मंत्र आहे। महामृत्युंजय मंत्र नक्कीच तुम्ही जेव्हा मंदिरामध्ये बघा मंदिर हे खूप पवित्र असतं तर तिथे बघा तुम्ही एका साईडला जिथे कुठे तुम्हाला जागा भेटत तिथे रुद्राभिषेक तर करायचंच आहे, पण महामृत्युंजय मंत्र आणि ओम नमः शिवायचा जप नक्कीच करा। जेवढे शक्य होईल तेवढी जास्तीत जास्त सेवा शिव मंदिरात जाऊन तुम्ही या सोमवारी नक्कीच करा, म्हणजे शेवटच्या सोमवारी करा। आणि त्यानंतर आपल्याला हे म्हणजे तुम्ही प्रदोषकाळी केलं तर नक्कीच चांगलं आहे, कारण प्रदोषकाळी ही शिवपिंडीवर जे अभिषेक करतो तर प्रदोषकाळी खूप चांगलं मानलं जातं। तर बघा यामुळे आपल्या घरामध्ये सुख, शांती, समृद्धी नक्कीच लाभते। तर चौथ्या सोमवारची शिवामूठ आहे जवस। तर जवस ही शिवामूठ वाहणे ही अत्यंत महत्त्वाचे आहे। तर आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवते। तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। अशा छानशा व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूया। तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। तर सगळ्यांना चौथ्या सोमवाराच्या खूप खूप शुभेच्छा। सगळ्यांना हर हर महादेव आणि कमेंटमध्ये हर हर महादेव लिहायला विसरू नका। तर चला मग नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू। तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ।